Welcome to Unispoken English classes. We are learning daily use sentence. Daily use sentence, it's a very important. Speak English every day. Let's start. First question आपण विचारलो हाऊ आर यू. तर याचा आन्सर आपण काल बघितलं बरोबर आहे. हाऊ आर यू क्वेश्चन असेल तर आपण आय एम वेल पण म्हणू शकतो, आय एम एक्सलंट पण म्हणू शकतो, आय एम फाईन पण म्हणू शकतो आणि आय एम ओके पण म्हणू शकतो. तर हाऊ आर यू नंतर मी हे आय एम वेल आणि लगेच समोरच्या व्यक्तीला क्वेश्चन विचारत तुम्ही कशा आहात तर त्यावेळेस म्हणायचं आय एम वेल अँड यू. तर समोरचा व्यक्ती आन्सर देईल आय एम एक्सलेंट. हा फर्स्ट क्वेश्चन झाला. सेकंड क्वेश्चन विचारलं तुझं नाव काय, बरोबर आहे. डेली सेंटेन्स मध्ये आपण दररोज बोलणारे जे वाक्य आहे ते बघणार आहोत. तर व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय, तर आपण म्हणतो माय नेम इज, असेच जातो माय नेम इज जे असेल व्हॉट एव्हर. तर माय नेम इज तिथं तुम्ही तुमचं नाव लिहू शकता, बरोबर आहे. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन विचारतात की तुम्ही कुठे राहतात, बरोबर नाही. वेअर डू यू लिव्ह पण म्हणू शकता. त्याच्यानंतर वेअर आर यू फ्रॉम पण म्हणू शकता, बरोबर नाही. वेअर आर यू फ्रॉम, आय एम फ्रॉम ॲट लक्ष्मीनगर इन संभाजीनगर किंवा इन संभाजीनगर. आता असं लिहून आय एम फ्रॉम ॲट लक्ष्मीनगर इन संभाजीनगर. आता इथं तुम्हाला ॲट दिसत असेल, बरोबर. ॲट प्रिपोजिशन. तर ॲट ज्यावेळेस यूज करायचं ज्यावेळेस ठिकाण छोटं असेल, बरोबर नाही. आता संभाजीनगरमध्ये लक्ष्मीनगर, बरोबर आहे. लक्ष्मीनगरमध्ये संभाजीनगर नाही. तर मोठं ठिकाण असेल, बरोबर आहे, जिल्हा असेल किंवा तालुका असेल आणि त्याच्यामध्ये आपण त्या याच्यामध्ये राहत असेल त्या नगरमध्ये, तर त्यावेळेस ॲट यूज करायचं. कारण जिथे तुम्ही राहता तो छोटा ठिकाण आहे आणि छोटा ठिकाण असेल तर प्रिपोजिशन यूज करायचं ॲट. आय एम फ्रॉम ॲट लक्ष्मीनगर इन संभाजीनगर, बरोबर नाही. त्याच्यानंतर क्वेश्चन विचारतात की तुमची फॅमिली कशी आहे, बरोबर नाही. तुमची फॅमिली कशी आहे तर तुम्ही म्हणू शकता की एव्हरीबडी इज गुड, सर्व काही ठीक आहे आणि माय फॅमिली इज गुड फॅमिली. तुम्ही असं पण आन्सर देऊ शकता. हाऊ इज युअर फॅमिली, माय फॅमिली इज व्हेरी ब्युटिफुल फॅमिली, व्हेरी ब्युटिफुल, बरोबर नाही. व्हेरी ब्युटिफुल. सेकंड आन्सर देऊ शकता तुम्ही एव्हरीवन इज गुड. हाऊ आर यू क्वेश्चन, हाऊ इज युअर फॅमिली क्वेश्चन विचारल्यावर तुम्ही एव्हरीवन इज गुड म्हणजे सर्व काही ठीक आहे असं पण आन्सर देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन विचारतात की तुम्ही किती वर्षाचे आहात, बरोबर. इंग्लिशमध्ये विचारतात हाऊ ओल्ड आर यू, बरोबर आहे. त्यावेळेस तुम्ही म्हणायचं की आय एम 21 years old, आय एम 14 years old, आय एम 15 years old, व्हॉट एव्हर जे तुमचं वय असेल. हाऊ ओल्ड आर यू क्वेश्चन विचारल्यावर तुम्ही म्हणू शकता आय एम 16 years old, बरोबर. 16 years old म्हणजे 16 वर्ष मला झालेले कम्प्लीट झालेले. हा क्वेश्चन विचारला हाऊ ओल्ड आर यू. तर आपण 5 डिग्री सेंटेन्स बघितले. फर्स्ट हाऊ आर यू, त्याच्यानंतर आन्सर द्यायचं आय एम वेल अँड यू, तुम्ही कसे आहात. त्याच्यानंतर तुमचं नाव काय, व्हॉट इज युअर नेम, बरोबर. तुमचं नाव सांगायचं माय नेम इज. वेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठे राहतात तर आन्सर सांगायचं आय एम फ्रॉम ॲट लक्ष्मीनगर ही संभाजी जिथे तुम्ही राहत असेल तिथं. आणि ॲट कधी यूज करायचं मी तुम्हाला आत्ता सांगितले की ॲट प्रिपोजिशन हे छोटं ठिकाण असेल, बरोबर. त्या सिटीमध्ये तिथे तुम्ही मध्ये राहत असेल कोणत्या तरी नगरमध्ये राहतो, बरोबर. आता मी कुठे राहतो लक्ष्मीनगर. आता लक्ष्मीनगर संभाजीनगरमध्ये काय छोटं ठिकाण आहे त्यावेळेस मी ॲट यूज करणार आणि इन संभाजीनगर इन ज्यावेळेस प्रिपोजिशन यूज करत ज्यावेळेस मोठं ठिकाण असेल तर, बरोबर आहे. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे हाऊ इज युअर फॅमिली. हा क्वेश्चन म्हणजे तुमची फॅमिली कशी आहात तर त्यावेळेस आन्सर दे माय फॅमिली इज व्हेरी ब्युटिफुल किंवा एव्हरीवन इज गुड म्हणू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ ओल्ड आर यू, म्हणजे तुम्ही किती वर्षाचे आहात तर आय एम 16 years, जे तुमचे वर्ष कम्प्लीट झालेले असेल, बरोबर. 21 years old. तर 6 नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट डू यू डू, बरोबर. तुम्ही काय करता. आता जे तुम्ही सध्या जे करतात, बरोबर आहे. तुमचं व्हॉट इज युअर प्रोफेशन, तुमचं प्रोफेशन काय, बरोबर. व्हॉट इज युअर वर्किंग, तुम्ही काय काम करता. तर त्यावेळेस इथं हा क्वेश्चन विचारला, बरोबर. तेव्हा तुम्ही क्वेश्चन विचारला व्हॉट डू यू, त्यावर आन्सर द्यायचं. आता मी काय टीचर, बरोबर आहे. आय एम अ टीचर. एखादा स्टुडंट असेल तर तो म्हणजे आय एम अ स्टुडंट, मी कंपनी जॉब करत आहे, आय एम वर्किंग इन द कंपनी, बरोबर आहे. म्हणजे
जे तुम्ही इथं करत आहात व्हॉट डू यू डू मीन्स तुम्ही काय करत आहात त्यावेळेस तुमचं आन्सर द्याल बरोबर. आता मी लिहिलेलं आय एम टीचर बरोबर. आय एम टीचर बरोबर. त्यानंतर 7 नंबर क्वेश्चन आहे कॅन यू स्पीक इंग्लिश. आता तुम्ही स्पोकन तर जॉईन केला यू जॉईन द स्पोकन क्लासेस तर तुम्हाला इंग्लिश बोलता येतं असं क्वेश्चन विचारतात बरोबर. आसपासचे क्वेश्चन विचारतात की तुम्ही इंग्रजी बोलू शकता कॅन यू स्पीक इंग्लिश. येस आय कॅन स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकतो. येस आय कॅन स्पीक इंग्लिश बरोबर. काय आन्सर आहे येस आय कॅन स्पीक इंग्लिश बरोबर. मी इंग्लिश बोलू शकतो आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली मी कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकतो. हा क्वेश्चन विचारला. त्याच्यावर डू यू अंडरस्टँड तुम्हाला समजतं का बरोबर आहे. टीचर लोक म्हणतात तुम्हाला समजतं का. येस आय अंडरस्टँड मला समजतं आता आय अंडरस्टँड. आणि समजलं तर सिम्पल पास्ट मध्ये म्हणायचं आय अंडरस्टूड. काय म्हणायचं येस मॅम आय अंडरस्टूड. येस आय अंडरस्टँड म्हणा अंडरस्टँड म्हणा किंवा अंडरस्टूड म्हणा बरोबर. समजतं तर येस मॅम आय अंडरस्टूड आणि समजलं असेल तर आय अंडरस्टूड. हा डू यू अंडरस्टँड. त्याच्यानंतर कॅन यू हेल्प मी तुम्हाला मदत करू शकतो का बरोबर. आम्ही दररोज यूज करतो तुम्हाला मदत करू शकतो कॅन यू हेल्प मी. येस आय कॅन हेल्प यू मी तुला मदत करू शकतो बरोबर. तर आन्सर काय द्यायचं येस किंवा नाही करायचं नो आय कांट हेल्प यू मी तुला मदतच करू शकत बरोबर. येस आय कॅन हेल्प यू. येस आय कॅन हेल्प यू मी तुला मदत करू शकतो. आन्सर काय विचारला कॅन यू हेल्प मी तुम्हाला मदत करू शकतो का. येस आय कॅन हेल्प बरोबर. त्याच्यानंतर डू लाईक स्पोर्ट्स तुला स्पोर्ट आवडतं का. तुला पिझ्झा आवडतं का डू लाईक पिझ्झा. त्याच्यानंतर तुला बर्गर आवडतं का डू लाईक बर्गर. जे तुम्हाला आवडत असेल समोरच्या व्यक्तीने विचारायचं की तुला हे आवडतं का बरोबर. तुला अभ्यास करायला आवडतं का डू लाईक डू स्टडी तुला अभ्यास करायला आवडतं का बरोबर. डू यू लाईक इट पिझ्झा तुला पिझ्झा खायला आवडतं. या व्हॉट एव्हर डू यू लाईक तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही स्पोर्टच्या जागी तुम्ही तिथं यूज करून सेंटेन्स कम्प्लिटली बोलू शकता. आता मला काय डू यू लाईक स्पोर्ट्स तर मी म्हणा आय लाईक स्पोर्ट मला स्पोर्ट्स आवडतं बरोबर. काय म्हणा मी येस आय लाईक स्पोर्ट्स. आता मी पॉझिटिव्ह सेंटेन्स बघलं बरोबर आहे. आणि आवडत नसेल नो आय डोंट लाईक स्पोर्ट्स आय डोंट लाईक बर्गर आय डोंट लाईक पिझ्झा बरोबर आहे. आवडत नसेल तर काय नेगेटिव्ह म्हणायचं आय डोंट लाईक पिझ्झा. फर्स्ट क्वेश्चन लिहिलं मी आता मराठीतून इंग्लिशमध्ये बरोबर आहे. आता फर्स्ट आपण क्वेश्चन विचारला हात माझ्यावर उचल बरोबर आहे. त्या ठिकाणी आपल्याला हात ठेवला असेल त्याला म्हणायचं की आपण हात माझ्यावर उचल. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं गेट ऑफ मी. काय म्हणायचं गेट ऑफ मी. काय म्हणायचं गेट ऑफ मी. हात माझ्यावर उचल यू गेट ऑफ मी तू माझ्यावर हात उचल. तर चालत राहा बरोबर आहे. आपण पुढे यात्रा करायचं जात असेल आणि तो थकला असेल एखाद्या व्यक्ती आपल्या सोबतचा त्यावेळेस म्हणायचं त्याला की चालत राहा बाबा ऑन युअर वे. त्यावेळेस म्हणायचं ऑन युअर वे बरोबर. त्याच्यानंतर जसं आहे तसंच सांग बरोबर. जिथे ते घडलं तसंच मला इथे सांग बरोबर. व्हॉट हॅपन देअर टेल इट लाईक इट इज. जसं आहे तसं सांग मला तिथे घडलेलं. तर त्यावेळेस म्हणायचं जसं आहे तसं सांग टेल इट लाईक इट इज. काय म्हणायचं टेल इट लाईक इट इज. जसं आहे तसंच सांग तर टेल इट लाईक इट इज. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो मला आठवलं बरोबर. मला आठवलं तर त्यावेळेस म्हणायचं आय रिकॉर्ड. काय म्हणायचं आय रिकॉर्ड. आठवण्याला काय आहे रिकॉर्ड आय रिकॉर्ड. सिम्पल पास्ट आय रिकॉर्ड. मला आठवलं नाही आय डिडंट रिकॉल बरोबर आहे. मला आठवलं त्यावेळेस म्हणायचं इंग्लिशमध्ये आय डिडंट रिकॉल. 15 नंबर क्वेश्चन काय मला हे समजलं नाही बरोबर. त्यावेळेस म्हणायचं मला हे समजलं मॅम ते मला समजलं. त्यावेळेस म्हणा आय डिडंट गेट इट म्हणायचं. काय म्हणायचं आय डिडंट गेट इट मला हे समजलं नाही बरोबर. आय डिडंट गेट इट. आय डिडंट गेट इट. 11 नंबर क्वेश्चन हात माझ्यावर उचल. त्यावेळेस इंग्लिशमध्ये म्हणायचं गेट ऑफ मी. त्याच्यानंतर चालत राहा ऑन युअर वे बरोबर. त्याच्यानंतर जसं आहे तसं सांग टेल इट लाईक इट इज बरोबर आहे. त्याच्यात मला आठवलं आय रिकॉर्ड. मला आठवलं नसेल तर आय डिडंट रिकॉर्ड. त्याच्यानंतर मला हे समजलं नाही आय डिडंट गेट. मला हे समजलं आय समजलं असेल तर
आय अंडरस्टँड आपण मागच बघितलं बरोबर. आय अंडरस्टूड किंवा आय अंडरस्टँड बरोबर आहे. चला बरोबर. 60 नंबर क्वेश्चन आहे, मला राग येतो बरोबर आहे. याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? आय गॉट अँग्री. काय म्हणायचं? मला राग येतो. आय गॉट अँग्री. मला राग येत नाही असं म्हणायचं तर आय डिडंट गेट अँग्री. मला राग येत नाही, आय डिडंट गेट अँग्री म्हणू शकतो. त्याच्यानंतर त्याला मध्ये येऊ द्या बरोबर. एखाद्या ऑफिसमध्ये बाहेर असेल एखाद्या व्यक्ती तर म्हणायचं त्याला मध्ये येऊ द्या, तर त्यावेळेस म्हणायचं येऊ द्या मीन्स लेट हिम इन बरोबर. त्यावेळेस म्हणायचं लेट हिम इन. लेट हिम इन, त्याला मध्ये येऊ द्या बरोबर. त्याच्यानंतर एक कशासाठी पैसे पाहिजे? व्हॉट फॉर डू यू वॉन्ट मनी बरोबर. कशासाठी बाईक पाहिजे? व्हॉट फॉर डू यू वॉन्ट बाईक बरोबर. कशासाठी असेल तर त्यावेळेस म्हणू शकता तुम्ही व्हॉट फॉर. काय म्हणू शकता? व्हॉट फॉर. व्हॉट फॉर. अजून काय असं इंग्लिशमध्ये सांगायचं आपण म्हणतो की अजून काय, तर त्यावेळेस म्हणायचं व्हॉट इज. काय म्हणायचं? व्हॉट इज. व्हॉट इज. अजून काय नाही आपण म्हणतो काय नाही मला काही नको, त्यावेळेस म्हणायचा नथिंग इज. नथिंग इज. नथिंग इज. काय म्हणायचं? नथिंग इज. आता 60 नंबर क्वेश्चन काय? मला राग येतो, त्यावेळेस इंग्लिशमध्ये म्हणायचं आय गॉट अँग्री. त्याच्यानंतर त्याला मध्ये येऊ द्या लेट हिम इन बरोबर. लेट हिम इन कशासाठी? व्हॉट फॉर बरोबर नाही. व्हॉट फॉर कशासाठी. त्याच्यानंतर अजून काय? त्यावेळेस म्हणायचं व्हॉट इज बरोबर नाही. अजून काय नाही, नथिंग इज. एवढे तुम्ही डेली याच्यामध्ये यूज करतात बरोबर. डेली बोलतात तुम्ही, त्याच्यापैकी हे सेंटेन्स हे लर्न करा, दररोज बोला, तर तुम्ही कॉन्फिडेंटली तुम्ही इंग्लिश बोलू शकता. 21 नंबर क्वेश्चन बरोबर आहे. अजून थोडं पाणी बरोबर. ब्रिंग अ लिटल मोर. काय म्हणायचं? ब्रिंग वॉटर. ब्रिंग वॉटर लिटल मोर असं म्हणू शकतो तुम्ही. ब्रिंग अ लिटल मोर. अजून थोडं पाणी आण. ब्रिंग अ वॉटर लिटल मोर बरोबर आहे. त्याच्यानं अजून एकदा तर आपण म्हणतो वन्स मोर बरोबर आहे. अजून एकदा तर त्यावेळेस म्हणायचं वन्स मोर न म्हणता तर कम्प्लिटली सेंटेन्स म्हणायचं डू इट वन्स मोर. काय म्हणायचं? डू इट वन्स मोर. डू इट वन्स मोर. डू इट वन्स मोर. अजून एकदा कर बरोबर आहे. त्याच्यानंतर का नाही बरोबर आहे. का नाही मी तुला मदत करू शकतो. वाय नॉट आय कॅन हेल्प यू बरोबर. मी तुला का मदत करू शकत नाही. वाय नॉट बरोबर आहे. प्लीज का नाही. त्याच्यानंतर घरी ये. कम होम ऑफिसवरती ये. तर त्यावेळेस म्हणायचं कम टू ऑफिस बरोबर आहे. कम होम बरोबर. घरी ये. कामावरती काम कम टू वर्क बरोबर. कम टू वर्क. त्याच्यानंतर ऑफिसवरती आहे कम टू ऑफिस. त्याच्यानंतर तुम्ही त्या गार्डनमध्ये कम टू देअर गार्डन. त्या गार्डनमध्ये त्यावेळेस म्हणायचं कम टू. आता कामावरती असल्यामुळे मी वर्क लिहितो कम टू वर्क. अजून थोडं असं म्हणायचं असतं तुम्हाला तर इंग्लिशमध्ये तर ब्रिंग अ लिटल मोर म्हणायचं. त्याच्यानंतर अजून एकदा तर म्हणतो वन्स मोर, तर फुल सेंटेन्समध्ये तुम्ही म्हणू शकता डू इट वन्स मोर बरोबर. त्याच्यानंतर का नाही मी तुला का मदत करू शकतो. व्हाय नॉट बरोबर. त्याच्यानंतर घरी आहे कम होम बरोबर आहे. त्याच्यानंतर कामावरती आहे किंवा ऑफिसवरती आहे आपल्याला बोलवलं जातं ना इकडे बरोबर. त्यावेळेस म्हणायचं कम टू वर्क. कम टू ऑफिस बरोबर. कम टू गार्डन. कम टू रेस्टॉरंट बरोबर. जिथे होईल इथे ए असं सांगितलं जातं त्यावेळेस म्हणायचं कम बरोबर आहे. चालेल. 31 नंबरचा क्वेश्चन आहे पाईप ए बरोबर. याला इंग्लिशमध्ये म्हणायचं कम ऑन फूड. काय म्हणायचं? कम ऑन फूड. पहिले बरोबर. तू पहिले यू कम ऑन फूड बरोबर. मी बाईक बोलतो आय गो टू ऑन द बाईक बरोबर. पुढे काय घडलं असं म्हणायचं असेल पुढं काय घडलं हे इच्छुक आपण असतो बरं. पुढं काय घडलं तर त्यावेळेस म्हणायचं इंग्लिशमध्ये व्हॉट हॅपन नेक्स्ट. काय म्हणायचं? व्हॉट हॅपन नेक्स्ट. व्हॉट हॅपन नेक्स्ट. हॅपन नेक्स्ट. व्हॉट हॅपन नेक्स्ट बरोबर. पुढं काय घडलं काय घडलं असं विचारायचं तर व्हॉट हॅपन. आणि पुढं काय घडलं असेल तर व्हॉट हॅपन नेक्स्ट तुम्ही म्हणू शकता. नंतर क्वेश्चन आहे 33 नंबरचा क्वेश्चन. इथून पुढे असं करू नको बरोबर. इथून पुढे अशी चुकी करू नको बरोबर. आपण म्हणतो लहान मुलांना बरोबर नाही. मोठ्यांना म्हणतो की इथून पुढे असं करू नको बाबा बरोबर नाही.
युअर स्मार्ट वॉच, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथून पुढे असं करू नको, त्यामुळे डोंट डू सो इन फ्युचर. इथून पुढे फ्युचरमध्ये करू नको, डोंट डू सो इन फ्युचर, डोंट डू सो इन फ्युचर. इथून पुढे असं करू नको. नंतर आपण दररोज विचारतो, बरोबर आहे, मिसला किंवा सरला किंवा कोणाला, बरोबर आहे, किती वाजले सर, बरोबर आहे. त्यावेळेस किती वाजलेला इंग्लिशमध्ये म्हणायचं व्हॉट टाइम इज. काय म्हणायचं, व्हॉट टाइम इज. आपण बघा ना कुठं नेक्स्टमध्ये टेल द टाइम इन इंग्लिशमध्ये टाइम कसं सांगायचं. पण इथं तुम्ही एवढं लक्षात ठेवा की किती वाजले, बरोबर आहे. याला इंग्लिशमध्ये म्हणायचं व्हॉट टाइम इज, बरोबर आहे. व्हॉट टाइम इज व्हॉट टाइम इज किती वाजले, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाऊस पडत आहे, बरोबर आहे. पाऊस पडत असेल तर सध्या पाऊस कंटिन्यू चालू आहे, बरोबर आहे. त्यावेळेस इंग्लिशमध्ये म्हणायचं इट इज रेनिंग. काय म्हणायचं, इट इज रेनिंग, इट इज रेनिंग, बरोबर आहे, इट इज रेनिंग. तर पाहिजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं कम ऑन फूट, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे काय घडलं, व्हॉट हॅपन नेक्स्ट, काय घडलं एवढं म्हणायचं असेल तर व्हॉट हॅपन म्हणू शकतो तुम्ही. त्याच्यानंतर इथून पुढे असं करू नको, डोंट डू सो इन फ्युचर. इथून पुढे असं करू नको, कारण किती वाजलंय, व्हॉट टाइम इज इट, बरोबर नाही. त्याच्यानंतर पाऊस पडत आहे, इट इज रेनिंग, बरोबर नाही, इट इज रेनिंग. तर असं इंग्लिश तुम्हाला शिकायचं असेल हळूहळू, तर बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला इंग्लिश बोलायची असेल आणि फ्युचर घडवायचं असेल तर तुम्ही दररोज आपला युनिक स्पोकन इंग्लिश क्लासचा लेक्चर बघायला पाहिजे आणि त्याला लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि जे तुमचं सजेशन असेल, बरोबर नाही, काही याच्यामध्ये सजेस्ट करायचं असेल तुम्हाला, बरोबर आहे, तर तुम्ही कमेंटच्या द्वारे मला सजेस्ट करू शकतात. तर इथे थांबूया, शॅल आय स्टॉप नाऊ अँड सी यू ऑन नेक्स्ट व्हिडिओ, बरोबर.